23 मार्च 1928 रोजी मुंबई येथे भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ही परिषद भारतीय समाजातील अस्पृश्यतेसारख्या अमानवी प्रथेच्या विरोधात आयोजित करण्यात आली होती आणि तिचा उद्देश सामाजिक समता व मानवतेचा संदेश देणे हा होता. त्या काळात अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश, शिक्षण, सार्वजनिक पाणीपुरवठा आणि सामाजिक सन्मान यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात होते. या परिषदेत अनेक समाजसुधारकांनी आपली भूमिका मांडली आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे स्वतः प्रगत विचारांचे शासक होते आणि त्यांनी सामाजिक सुधारणांना सक्रिय पाठिंबा दिला. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेमुळे समाजात जागृती निर्माण झाली आणि अस्पृश्यता विरोधी चळवळीला अधिक बळ मिळाले. या घटनेने भारतीय समाजाला समता, बंधुता आणि मानवतेच्या दिशेने पुढे नेण्यास महत्त्वाची प्रेरणा दिली.